विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झालेली आहे। त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी महायुतीमध्ये येऊन मंत्रिपद घेण्याची ऑफर देण्यात आलेली आहे। त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये नवा ट्विस्ट निर्माण झालाय। पाहूया। महायुतीत या, मंत्रिपद घ्या। आंबेडकरांना मंत्रिपदाची ऑफर। आठवलेंकडून आंबेडकरांना खुली ऑफर। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडनं जोरदार तयारी सुरू आहे। तर छोट्या पक्षांनीही आघाड्यांच्या माध्यमातून कंबर कसली आहे। मात्र वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एकला चलो रेची हाक दिली आहे। भाजपसोबत 2014 पासून असलेल्या रामदास आठवले यांना मोदींच्या मंत्रिमंडळात तिसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी मिळाली आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आठवलेंनी आता आंबेडकरांना महायुतीत येण्याचं आवाहन करत मंत्रिपदाची ऑफर दिली। महायुतीमध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांनी यावं। जर ते आले तर ठीक आहे, त्यांना सुद्धा सत्तेची संधी मिळेल। त्यांना माझं मंत्रिपद देऊ किंवा मी तर मंत्री आहेच आहे, त्यांना मंत्री करता येईल। त्यांच्यासाठी मी प्रयत्न करेन। मी नरेंद्र मोदींना भेटेन, बाबासाहेबांचे नातू आहेत आणि त्यांनी विचार करायला काही हरकत नाही आहे। त्यांनी असं वेगळं लढून एक जागा निवडूनच येत नाही आहे। प्रकाश आंबेडकर एकटे लढून सत्तेत येऊ शकत नाहीत, तर आंबेडकरांनी सकारात्मक विचार करणं गरजेचं आहे असं आठवलेंनी म्हटलंय। दुसरी गोष्ट, माननीय प्रकाश आंबेडकरजी हे त्यांनी किती प्रयत्न, आता आपण 14ची इलेक्शन बघितली, 19 इलेक्शन बघितली, लोकसभा बघितली, विधानसभा बघितली, दोन्ही वेळेला त्यांच्या पक्षाला सगळ्या जागा लढून मान्यता मिळत नाही आणि एकही जागा निवडून येत नाही। लोकसभेची निवडून आली नाही, विधानसभेची निवडून आली नाही। त्यामुळं मी असं म्हणालो होतो की प्रकाश आंबेडकर यांनी एनडीएमध्ये यावं। 1990 मध्ये प्रकाश आंबेडकर सोबत राहिले असते तर त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळालं असतं, असा गौप्यस्फोटही रामदास आठवलेंनी केलाय। 90 मध्ये प्रकाश आंबेडकर माझ्यासोबत राहिले असते तर त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाचे 10, 12, 15 मंत्री होऊ शकले असते। 90 मध्ये त्यावेळेला मी एकटाच मंत्री झालो आणि प्रकाश आंबेडकरांना डेप्युटी सीएम पद सुद्धा मी मिळू शकलं असतं। शरद पवार मुख्यमंत्री असताना आरपीआयच्या पाठिंब्याशिवाय सरकार येणं शक्य नव्हतं। मी आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आलो तर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळं चित्र दिसू शकतं, असं विधान रामदास आठवलेंनी केलंय। प्रकाश आंबेडकरांनी थोडं पॉझिटिव्ह जे राजकारण आहे, मी आणि प्रकाश आंबेडकर एकत्रित आलो तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठ्या पद्धतीनं खळबळ होऊ शकते। चांगल्या पद्धतीचा एक वाटा दलितांना मिळू शकतो। आता माझ्या एकट्याच्या जाण्यामुळं दलितांना जेवढा सत्तेचा वाटा मिळायला पाहिजे तेवढा मिळत नाहीये। निवडणुकीचे पडघम सुरू झाले, त्यात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकरांना मंत्रिपदाची ऑफर दिली आहे। त्यामुळे आठवलेंच्या ऑफरवर प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेतात की आठवलेंच्या ऑफरकडे दुर्लक्ष करतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।